नमस्कार विद्यार्थी मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल विद्यार्थी विश्वमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदभरती सन 2026 बाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही ते बघू शकता. ते महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्यातर्फे ही जाहिरात आलेली आहे. तर दिनांक 19 ऑगस्ट 2026 ची जाहिरात आहे. तर तुम्ही ते बघू शकता. सर्व जिल्हाधिकाऱ्यांचा विषय आहे महसूल सेवक कोतवाल पदभरती सन 2026 बद्दल शासन निर्णय दिलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर इथं पूर्ण जाहिरात दिलेली आहे. यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे, महोदय उपरोक्त विषयातील प्रकरणी राज्यातील दिनांक 31/05/2026 रोजी रिक्त असलेल्या 2912 इतक्या महसूल सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने कळवण्यात येते उक्त संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयात नमूद महसूल सेवक कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमार्फत महसूल सेवक संवर्गातील रिक्त 2912 पदांची भरती प्रक्रिया त्वरित करण्यात यावी. सोबत जोडलेल्या म्हणजे खाली कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत याचं सुद्धा विवरणपत्र दिलेलं आहे. तसंच कोतवाल पदे भरताना संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयातील सुधारित तरतुदींचे काटेकोरपणे पालन करू. त्याप्रमाणेच कोतवालांची पदे भरली जातील याची दक्षता निवड समितीने घ्यावी. तसेच सदरची पदभरती ही महत्वाचं आहे मित्रांनो. सदरची पदभरती प्रक्रिया दिनांक 30/11/2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पाडली जाईल याची देखील दक्षता घेण्यात यावी. मित्रांनो, इथे स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी पूर्ण भरती प्रक्रिया ही कंप्लीट करणं बंधनकारक आहे. तर तुम्ही ते खाली बघू शकता. आपण कोणत्या जिल्ह्यासाठी किती पद आहे ते आपण इथे बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता महसूल सेवक माहिती 2026 बाबत इथं बघू शकता 26 बाबत इथं दिलेल्या आहे स्पष्ट गोष्टी. तर यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत, मंजूर पदे किती झाली होती, आतापर्यंत किती पदे भरलीत आणि आता रिक्त पदे किती आहेत तरी इथे दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता जिल्हानिहाय इथे बघू शकता. त्याचबरोबर मंजूर पदे किती झाली होती, आतापर्यंत किती पदे भरलेत आणि आता रिक्त पदे किती आहेत हे तुम्ही जिल्हावाईज निहाय तुम्ही बघू शकता. आता जसं छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड म्हणजे मराठवाड्याचं जे आहे ते एकूण 2774 होती. त्यातले 1989 पदं भरलेले आहेत आणि 785 पदं रिक्त आहेत. तसंच तुम्ही विदर्भातलं बघू शकता इथे. तर टोटल 2081 पदे मंजूर केली होती, 1677 भरलेले आहे. त्याचबरोबर तुम्ही खानदेशातलं सुद्धा बघू शकता. त्याचबरोबर आपलं इथं पश्चिम महाराष्ट्रातलं बघू शकता. तसे तुम्हाला जिल्हानिहाय इथे जागा दिलेल्या आहेत. तर त्या तुम्ही जागा बघू शकता इथे. आणि एकूण पदं जी मंजूर झाली होती ती 12,978 झाली होती. त्यातली 10,066 पदं आतापर्यंत भरलेली आहेत. त्यातली 2,912 ही पदं रिक्त आहेत. तर ह्यासाठीची ही भरती प्रक्रिया होणार आहे. तसेच महसूल सेवक भरती 2026 याची पात्रता, वयोमर्यादा, पगार याची संपूर्ण माहिती आहे. जर शैक्षणिक पात्रता बघितली तर त्यामध्ये उमेदवाराचं किमान शिक्षण हे 4थी उत्तीर्ण असायला हवं. त्याचबरोबर काही जिल्ह्यांच्या स्थानिक जाहिरातीनुसार पात्रता 10वी उत्तीर्ण देखील मागितली जाऊ शकते. त्याचबरोबर उमेदवार हा स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे, कारण त्या उमेदवाराला संबंधित जिल्ह्याचा आणि शक्यतो परिसराचा अभ्यास असावा. या दृष्टीने स्थानिक रहिवासी ही अट इथे टाकलेली आहे. दुसरी गोष्ट, शारीरिक पात्रतामध्ये उमेदवार शारीरिकदृष्ट्या सदृढ असायला हवा. त्याचबरोबर वयोमर्यादा जर बघितली तर किमान वय हे 18 वर्ष आहे आणि कमाल वय हे 40 वर्ष आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. दुसरी गोष्ट, पगार आणि मानधन काय असेल तर मासिक मानधन निवड झालेल्या उमेदवारांना फिक्स दरमहा 15,000 मानधन दिले जाईल. याचं कारण काय की हे पद नियमित मानधनावर आधारित असून हे पूर्णवेळ शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतन श्रेणीत येत नाही, म्हणून ह्याला फिक्स 15,000 रुपये मानधन दिलेलं आहे. मंडळी, त्याचबरोबर परीक्षेचं स्वरूप काय असेल, जी मागची जी भरती झाली होती त्याचं स्वरूप असं होतं
100 गुणांची परीक्षा झाली होती. त्यामध्ये 50 प्रश्न विचारले होते, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क असं विचारलं होतं. त्यामध्ये सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीवर प्रश्न विचारले होते. तर तुम्ही म्हणत असाल गणित बुद्धिमत्ता मागच्या एक्झामला आलं नव्हतं. ह्या एक्झामसाठीची जी व्यवस्थित जाहिरात आहे, जसं यामध्ये नमूद केलेलं आहे की नोव्हेंबरच्या अगोदर सगळी भरायची आहे, त्यामुळे लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल, फॉर्म भरायला सुरू होईल. तर त्यावेळी मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देईन. या सर्व अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर याचं सिलेबससुद्धा मी लवकरच तुम्हाला देईन. सिलेबस तेव्हाच देईन ज्यावेळी ऑफिशियल जाहिरात येईल, त्यावेळी मी तुम्हाला सिलेबस देईन. त्याचबरोबर अभ्यास कोणती कोणती पुस्तकं हे करायची हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगेन. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या गरजू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.